दमाणी रेल्वे पुलाच्या पाडकामामुळे शनिवारपासून 19 डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्यानं 19.5 तास मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यासाठी 16 रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडणार आहे। पण सोलापूरकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेस, वंदे भारत, हुतात्मा एक्सप्रेस या गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही। रविवारी सकाळी 8:30 ते रात्री 7:30 असे 11 तास पुलाचं पाडकाम चालणार आहे। 10 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वेचे व्यवस्थापक सुजित मिश्रा, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित राहणार आहेत। काही गाड्या रद्द झाल्या तरी सोलापूरच्या प्रवाशांना अधिक त्रास होणार नाही याची दक्षता घेत असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी दिली। या पाडकामाच्या नियोजनासंदर्भात 10 तारखेपासून दररोज 2 तासाचे प्रिपरेटरी ब्लॉक, पूर्वतयारीचे ब्लॉक सुरू आहेत आणि ते ब्लॉक आज 13 तारखेपर्यंत असतील। तो ब्लॉक सकाळी 8:30 वाजेपासून सुरू होईल तर संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत असा 11 तासाचा तो ब्लॉक संबंधित नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि त्यांच्या संबंधित ठेकेदारांना देण्यात येईल, जेणेकरून ते आपलं पूर्ण नियोजनाप्रमाणे तो पूर्ण ब्रिजचं डिसमॅन्टलिंग वर्क पार पाडतील। काही गाड्या शॉर्ट ओरिजिन होतील, जसं सोलापूर इंटरसिटी, सोलापूर पुणे इंटरसिटी ही गाडी कुर्दुवाडीपर्यंत धावेल आणि कुर्दुवाडीवरूनच तिचं पुन्हा ओरिजिनेटिंग होईल। त्याचप्रमाणे हसन एक्सप्रेससुद्धा कलबुर्गीपर्यंत येईल आणि कलबुर्गीवरूनच ती पुढं बेंगलुरू हसनच्या दिशेनं जाईल। सकाळच्या वंदे भारत, हुतात्मा एक्सप्रेस आणि सिद्धेश्वर ह्या गाड्यांना कुठल्याही प्रकारचं नियोजन प्रमाणे त्या धावतील, कुठल्याही प्रकारचा अडथळा त्या गाड्यांना नसणार आहे असे। त्याचप्रमाणे विभागाची पूर्ण जय्यत तयारी आहे। नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांसोबतच रेल्वे प्रशासनाची DRM ऑफिसची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुद्धा उद्या तिथं प्रत्यक्ष उपस्थिती असेल आणि पूर्ण जेही टेक्निकल सहाय्य असेल ते DRM सरांच्या मार्गदर्शनाखाली तिथं उद्या सुपरविजन रेल्वे विभागाचं असेल। त्याचप्रमाणे आपण प्रवाशांना अडचणी येऊ नये म्हणून आपण मदत कक्ष उभारणार। उद्या मदत कक्षसुद्धा असतील। मदत कक्ष सोलापूर स्टेशन, कलबुर्गी, कुर्दुवाडी, धाराशिव, लातूर, पंढरपूर या विविध स्टेशनवर प्रवाशांच्या शंकांचे निरसन व त्यांना प्रत्यक्ष वेळामध्ये गाड्यांची माहिती देण्यासाठी मदत कक्ष उपस्थित असतील। त्याप्रमाणे अतिरिक्त तिकीट चेकिंग स्टाफसुद्धा आपण काही स्टेशनवर लावलेला आहे। त्याचप्रमाणे ज्या गाड्या डायव्हर्टेड वळवण्यात आलेल्या आहेत त्यांच्या केटरिंगचं गैरसोय होऊ नये म्हणून तीसुद्धा आपण काळजी घेण्यात आलेली आहे।